नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारामध्ये अक्षय तृतीयेनंतर कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्यांची आवक लक्षणीय वाढलेली आहे. त्यामुळे हापूसच्या भावामध्ये चांगलीच घसरण झाली आहे. यापूर्वी दररोज सुमारे 55,000 पेट्यांची आवक होत होती. मात्र सध्या ही संख्या वाढून तब्बल 70,000 पेट्यांपर्यंत पोहोचली. मुंबईसह उपनगरी आणि लगतच्या ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. 27 एप्रिलपर्यंत उष्णतेचा तडाखा जाणवणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. पुढील 4 ते 5 दिवस आर्द्रता जास्त असल्यानं नागरिकांना घामाच्या धारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा पाहायला मिळते. मुंबईचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक 72 इतका नोंदवण्यात आलाय. हवामान खात्यानं हा दर्जा समाधानकारक श्रेणीमध्ये नोंदवलाय. त्यामुळे मुंबईकरांना वाढत्या उकाड्यामध्ये प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले. ऐन लग्नसराईमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची धावपळ उडाली. पावसामुळे लग्नाचे मंडप भिजल्यानं मंडप डेकोरेटर्सही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये बँकेला 702 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून दिलाय. सामाजिक बांधिलकी आणि सहकाराच्या मूल्यांना जपत राज्य सहकारी बँकेनं हे यश मिळवलं. मुंबईच्या शिवाजी पार्क, गिरगाव, सायन, प्रतीक्षानगर परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. या परिसरामध्ये 1.5 किंवा 2 तास वीजपुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले. या संदर्भात बेस्टच्या नियंत्रण कक्षाला तक्रारी करूनही वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याची माहिती देण्यात आली. राज्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणी झपाट्याने वाढून 26,744 मेगावॅटवर पोहोचली आहे. एसी आणि कूलरच्या वापरामुळे ताण वाढत असून उच्चांक मोडण्याची शक्यता आहे. महावितरणनं ग्राहकांना वीज बचतीचं आवाहन केलं आहे. मुंबई ठाण्यामध्ये 1 मे पासून आठवड्यातून 1 दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई ठाणे जिल्ह्यासह ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा 31 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असावा या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभागानं दिल्यात. त्यामुळे पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबईतील जे रुग्णालयातील 122 बदली कामगारांनी खंत व्यक्त केली. उच्च न्यायालयानं आदेश देऊनही आम्हाला कायम सेवेमध्ये सामावून घेतलं जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, नैसर्गिक आपत्ती, इमारत कोसळण्याची दुर्घटना, कोरोना महामारी, प्रत्येक आपत्तीजनक परिस्थितीवेळी बदली कामगार प्रामाणिक सेवा बजावत आले. आखाती युद्धाच्या छळांमध्ये वस्त्रोद्योगाची होरपळ होत असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय कापूस महामंडळानं केलेल्या दरवाढीचा फटकाही आता या उद्योगाला बसू लागलाय. सीसीआयनं कापूस दरात महिनाभरापूर्वीपेक्षा 1.25 पट वाढ केल्यानं सुताचे दर वाढलेले आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेला अल्प प्रतिसाद मिळतो. या योजनेतील निम्म्याहून अधिक घरं विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे शिल्लक घरांची विक्री करायची कशी असा पेच म्हाडापुढे. आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या फेरीवाल्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेला 2030 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरी फेरीवाल्यांना दिलासा मिळालाय. सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वयंचलित बंद दरवाजाच्या नॉन एसी लोकलवर मराठी भाषेचा प्राधान्यानं ठळकपणे उल्लेख केला जाणार आहे. शिवसेनेच्या दणक्यानंतर मध्य रेल्वेनं नव्या लोकलच्या अंतर्गत व बाह्य भागामध्ये मराठीत सूचना लिहिण्याच्या कार्यवाहीला गती दिली आहे. येत्या 4 दिवसातच मराठीमध्ये सूचना लिहिण्याबरोबरच स्थानिक भाषेच्या शब्दांमधील सर्व चुकांची दुरुस्ती करणार असल्याचं मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं विशेष गाड्यांच्या 18,000 फेऱ्या चालवण्याची योजना आखली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या तयारीचा आढावा घेतला. 15 जुलैपर्यंत या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी MMRDAनं रॅपिडो ॲपवर तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे मेट्रो तिकीट खरेदीसाठी एकूण 16 ॲपवर सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे स्थानकांवरील तिकीट रांगांमध्ये उभे राहण्याची गरज कमी होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उन्हाळी सुट्ट्यांच्या काळामध्ये प्रवासी संख्या वाढताना दिसते. सध्या प्रतिदिन प्रवासी संख्या 17 ते 18 हजारांपर्यंत पोहोचलेली आहे. या वर्षाच्या अखेरीस ही संख्या 50,000 प्रवासी प्रतिदिन प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जातो. सीबीएसईने इयत्ता 10वी 2026च्या बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं. वेळापत्रकानुसार परीक्षा 15 मे पासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी गणित असणार आहे. सर्व परीक्षा प्रामुख्याने सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेमध्ये घेतल्या जाणार आहेत. तर काही विषयांसाठी वेळ 12:30 वाजता असणार आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने यंदापासून विद्यार्थ्यांना MHT CET साठी दुहेरी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे नुकत्याच पार पडलेल्या PCM समूहाच्या पहिल्या परीक्षेला तब्बल 25,255 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. त्यातील 11,036 विद्यार्थ्यांनी दुहेरी संधीसाठी नोंदणी केली आहे. यावेळी राज्यभरातील 94.76% विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. MBA MMS CET नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस आहे. राज्य CET कक्षानं दुसऱ्या संधीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आज अखेरची संधी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नोंदणी केलेली नाही ते दुसऱ्या संधीसाठी नोंदणी करू शकतात. राज्यामध्ये 10वी आणि 12वीची परीक्षा खासगीरित्या देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या खासगी विद्यार्थ्यांसाठी 17 क्रमांकाचा अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा अर्ज दाखल करण्यासाठी 21 मे पर्यंतची अंतिम मुदत दिली. मुंबई विद्यापीठाच्या TY BCom परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल झालाय. तर 3 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच एकाला विद्यापीठानं बडतर्फ केलंय. प्रश्नपत्रिकेचा फोटो विद्यार्थ्यांना पाठवला असून त्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप तक्रारीमध्ये केलाय.